जय शिवराय मित्रांनो तुम्हाला भारताचे सर्वात जास्त पगार घेणारे मुख्यमंत्री माहित आहे का? चला तर मग जाणून घेऊया। मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये एकूण 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहे। या सर्व राज्यात आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुख्यमंत्री ही वेगवेगळी पगार निश्चित केली असते आणि यामुळे आपल्या मनात पुष्कळ वेळा प्रश्न येते की कोणत्या मुख्यमंत्र्यांना किती पगार मिळत असेल। चला तर मग जाणून घेऊया। नंबर 10 शिवराज सिंह चौहान। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये शिवराज सिंह चौहान हे 10व्या क्रमांकावर येतात। शिवराज सिंह चौहान हे मध्य प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहे। 23 मार्च 2020 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपली सरकार स्थापन केली होती। मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना मासिक 2,55,000 इतका पगार दिला जातो। नंबर 9 चंपई सोरेन। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंपई सोरेन हे 9व्या क्रमांकावर येतात। जमीन घोटाळ्याच्या आरोपानंतर हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता। त्यानंतर चंपई सोरेन यांना झारखंडचे मुख्यमंत्री करण्यात आले। 2 फेब्रुवारी 2024 मध्ये झारखंड मुक्ती मोर्चा पार्टी पक्षातून त्यांनी आपली सरकार स्थापन केली होते। झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन यांना मासिक 2,73,000 इतका पगार दिला जातो। नंबर 8 मनोहरलाल खट्टर। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये मनोहरलाल खट्टर हे 8व्या क्रमांकावर येतात। मनोहरलाल खट्टर हे हरियाणा राज्याचे मुख्यमंत्री आहे। 26 ऑक्टोबर 2014 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपली सरकार स्थापन केली। हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना मासिक 2,88,000 पगार दिला जातो। नंबर 7 सुखविंदर सिंह सुक्खू। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये सुखविंदर सिंह सुक्खू हे 7व्या क्रमांकावर येतात। सुखविंदर सिंह सुक्खू हे हिमाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहे। 18 डिसेंबर 2017 मध्ये भारतातील राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपली सरकार स्थापन केली। हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांना मासिक 3,10,000 इतका पगार दिला जातो। नंबर 6 भूपेंद्रभाई पटेल। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये भूपेंद्रभाई पटेल हे 6व्या क्रमांकावर येतात। भूपेंद्रभाई पटेल हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री आहे। 11 सप्टेंबर 2021 रोजी विजय रुपानी यांनी गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि 13 सप्टेंबर 2021 ला भूपेंद्रभाई पटेल यांनी भारतीय जनता पार्टी पक्षातून आपली सरकार स्थापन केली। गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांना मासिक 3,21,000 इतका पगार दिला जातो। नंबर 5 वर जाण्या अगोदर आपल्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि अशाच मराठी व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नंबर 5 वाय.एस. जगनमोहन रेड्डी। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये वाय.एस. जगनमोहन रेड्डी हे 5व्या क्रमांकावर येतात। वाय.एस. जगनमोहन रेड्डी हे आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहे। 30 मे 2019 मध्ये वाय.एस.आर. काँग्रेस पक्ष निवडून आल्यानंतर त्यांनी आपल्या सरकारची स्थापना केली। आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांना मासिक 3,35,000 इतका पगार दिला जातो। नंबर 4 एकनाथ शिंदे। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये एकनाथ शिंदे हे 4थ्या क्रमांकावर येतात। एकनाथ शिंदे हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आहे। 30 जून 2022 मध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्या युतीतून त्यांनी आपली सरकार स्थापन केली। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मासिक 3,40,000 इतका पगार दिला जातो। नंबर 3 योगी आदित्यनाथ। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये योगी आदित्यनाथ हे 3ऱ्या क्रमांकावर येतात। योगी आदित्यनाथ हे उत्तर प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री आहे। 19 मार्च 2017 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपली सरकार स्थापन केली। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना मासिक 3,65,000 इतका पगार दिला जातो। नंबर 2 अरविंद केजरीवाल। भारतातील सर्वात जास्त पगार घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांमध्ये अरविंद केजरीवाल हे 2ऱ्या क्रमांकावर येतात। अरविंद केजरीवाल हे दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे मुख्यमंत्री आहे। 2015 मध्ये आम आदमी पार्टी पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपली सरकार स्थापन केली। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मासिक 3,90,000 इतका पगार दिला जातो। नंबर 1 वर जाण्या अगोदर काही नवीन शिकायला मिळालं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब तर बनतो आणि हो कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा। नंबर 1 अनुमुला रेवंत रेड्डी। भारतातील सर्वात जास्त पगार घेणारे मुख्यमंत्री आहे अनुमुल रेवंत रेड्डी हे तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री आहे। 7 डिसेंबर 2023 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातून निवडून आल्यानंतर त्यांनी आपली सरकार स्थापन केली। तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुमुला रेवंत रेड्डी यांना मासिक 4,10,000 इतका पगार दिला जातो। मित्रांनो, तुम्हाला याआधी कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांचा पगार माहित होता कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अयोध्यावादाची संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ बघा। तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूचं रहस्य माहीत करण्यासाठी हा व्हिडिओ बघा। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओ सोबत। तोपर्यंत जय शिवराय।